आमच्या या आंदोलनाला जवळपास 134 दिवस पूर्ण होऊन सुद्धा कोणताही मार्ग आतापर्यंत या प्रशासनानं काढलं नाही. जे ॲडिशनल अवॉर्ड करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आतापर्यंत केले नाही. आता हा प्रकल्पच रद्द करावा म्हणून या ठिकाणी सोमवारच्याला निवेदन देणार आहोत. त्यांची पिळवणूक करण्याच्या दुष्ट हेतूने हा महामार्ग या शासनानं हाती धरलेला आहे. फक्त मंत्र्याच्या असेल, आमदाराच्या असतील किंवा जे कोणी बलाढ्य व्यक्ती असतील त्यांचेच हॉटेल, रेस्टॉरंट हे त्या ठिकाणी आहेत. आम्ही जमिनी देणार नाही. जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या जमीन संपादित होणार नाही. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या चाललेल्या प्रदीर्घ म्हणजे मोठ्या लढ्याच्या आजचा आमचा लढण्याचा हा 134वा दिवस. आपण सगळ्या पार्श्वभूमीच्या जे कोणी वाचक असतील, या वर्तमानपत्राचे असतील किंवा या चॅनलचे असतील, यांना असं वाटतं असेल की हे संध्याकाळी नेमकी रोज का बाईट देतात. तर ज्यावेळेसपासून जे जुने युद्ध व्हायचे, महाभारत असायचं, त्यावेळेससुद्धा संध्याकाळी 5 वाजेनंतर दिवस माळवला की आपल्या हातातले शस्त्र ते ठेवून द्यायचे आणि संध्याकाळी लढाई रात्रीच्याला होत नव्हती आणि पुन्हा सकाळी नव्या जोमानं पुन्हा लढाई सुरू करायची. त्याचप्रमाणे आमचंसुद्धा चाललो आहे की संध्याकाळच्याला या आंदोलनामध्ये बाईट द्यायची आणि सगळ्याला दिवसभर काय काय झालं त्याबाबत या प्रेक्षकांना माहिती द्यायची, म्हणून आम्ही रोज संध्याकाळी माहिती देत असतो. आमच्या या आंदोलनाला जवळपास 134 दिवस पूर्ण होऊनसुद्धा कोणताही मार्ग आतापर्यंत या प्रशासनानं काढलं नाही. ज्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात चुका या शेतकऱ्यांच्या आवाड करताना केल्या होत्या त्याचंसुद्धा कुठेही निराकरण आतापर्यंत केलं नाही. जे ॲडिशनल अवॉर्ड करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आतापर्यंत केले नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांचा सुनावण्यामध्ये त्यांनी जे घटक सुटले होते ते सुद्धा घेण्याचं सुद्धा आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं होतं, परंतु ते सुद्धा घेतले नाही. त्या शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती की तुमचे कोणतेही प्रश्न आतापर्यंत मार्गी लागले नाही, म्हणून तुम्हीसुद्धा या लढ्यामध्ये सामील व्हा. आणि आम्हाला असं वाटलं की या शासनाला या प्रकल्पाची कोणतीही आवश्यकता नाही, कोणतीही गरज वाटत नाही, म्हणून ते आमच्या या मागणीवर निर्णय करीत नाही. म्हणून आम्ही आता असं ठरवलं की हा प्रकल्पच रद्द करा, म्हणून आम्ही आता सोमवारच्याला निवेदन देऊन मागणी करणार आहोत की हा प्रकल्पाची जर गरज नाही, तुमच्याकडे जर पैसे उपलब्ध नाही तर कशाला एवढ्या मोठ्या उठाठेवी करता आणि आमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम प्रशासन का करतं आहे, शासन का करतं आहे हे आम्हाला आता समजत नाही. म्हणून आम्ही आता हा प्रकल्पच रद्द करावा म्हणून या ठिकाणी सोमवारच्याला निवेदन देणार आहोत. महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या प्रकल्प केल्याने प्रशासनाकडं तिजोरीवर ताण येणार असेल, शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होणार असेल, कोणाचाही फायदा नसेल. कारण या जो पूर्वीचा मार्ग आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग किंवा आपला जुना जालना ते मंठा आणि मग नंतर पुढं जिंतूर असा जुना महामार्ग तो पण चौपदरी आहे. पलीकडून जो सोलापूर मार्ग आहे तो त्या मार्गानेसुद्धा नांदेड, हैदराबाद या ठिकाणी जाता येतं. आणि आजचंच जो मार्ग चालू आहे त्या मार्गाची दशा जर बघितली तर रात्रीच्या 11च्या नंतर त्या मार्गाला नांदेडकडे जाणारं कोणी दिसून येत नाही. कारण आम्हीसुद्धा त्याच रोडवरचे पूर्वीचे शेतकरी आहोत आणि तो दैनंदिन मार्ग आमचा जाण्याचा असल्याने आम्हाला नांदेडकडे जाणारे किती प्रवासी त्या रस्त्यानं आहेत हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. फक्त या ठेकेदाराचं आणि संपूर्ण जे जाणारे लोक असतील त्यांना या रस्त्याने वळवून त्यांची पिळवणूक करण्याच्या दुष्ट हेतूने हा महामार्ग या शासनानं हाती धरलेला आहे. या जो जुना समृद्धी महामार्ग असेल मुंबई नागपूर त्या महामार्गाने जर तुम्ही सगळे प्रेक्षक जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की फक्त मंत्र्याचे असेल, आमदाराचे असतील किंवा जे कोणी बलाढ्य व्यक्ती असतील त्यांचेच हॉटेल, रेस्टॉरंट हे त्या ठिकाणी आहेत. कोणत्याही सर्वसाधारण शेतकऱ्याचे असेल किंवा ज्यांची जमिनी या बापजात्याच्या जमीन रस्त्याला संपादित केले त्या शेतकऱ्याची एकही टपरीसुद्धा त्या रोडला नाही. ही खेदाची बाब ही या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि आता या लढ्याचा शेवट हाच होणार आहे की हा रस्ता रद्द करा. आम्ही जमिनी देणार नाही. जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या जमीन संपादित होणार नाही. परिणामी शस्त्र हातात घ्यावे लागले तरी आम्ही आमच्या पद्धतीनं घेऊ, परंतु 1 इंचही जमीन आता शासनाला आम्ही देणार नाही. हा प्रकल्प रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा
त्याच्यासाठी आम्ही आता सोमवारपासून नियोजन करू की हायकोर्टामध्ये सुद्धा हा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून एक रीट याचिका दाखल करू की जेणेकरून ज्यावेळेस VC झाली त्यावेळेस ऑन रेकॉर्ड जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा अदर जे अधिकारी स्थानिकचे असतील त्यांनी ऑन रेकॉर्ड बावनकुळे साहेबांना सांगितलं की खरंच यामध्ये या परिसरामध्ये रेट खूप आहेत, या जमिनीच्या किमतीसुद्धा खूप आहेत, जो तुमच्याकडं पैसा आहे या प्रकल्पाचा पडलेला तोच आम्हाला द्यायचा आहे, परंतु ते देण्याची कुवत या प्रशासनामध्ये नाही. म्हणून आमची सगळ्यांना विनंती की आपणसुद्धा आपापल्या परीनं जे कोणी प्रशासनामध्ये तुमचे व्यक्ती असेल त्यांना माहिती द्या की हा प्रकल्प रद्द करण्याचा तुम्ही सगळे प्रयत्न करा. आम्हीसुद्धा आता सोमवारच्याला निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.